जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील काबऱ्याखडक धरण ग्राउटिंग कामात भ्रष्टाचाराचा पाझर, खासदार गोवाल पाडवींनी दुचाकीवरून केली कामाची पाहणी। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील काबऱ्याखडक लघु प्रकल्पाच्या ग्राउटिंग कामात बनावट सह्या करून देयक लाटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या भ्रष्टाचाराविरोधात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। विशेष म्हणजे दुर्गम भागातील या कामाची सत्यता पडताळण्यासाठी खासदार पाडवी यांनी स्वतः दुचाकीवरून प्रवास करत प्रकल्प स्थळाची पाहणी केली। जलविज्ञान विभाग नाशिकच्या पत्रातील संशयानुसार ठेकेदार प्रवीण एकनाथ अडावद यांनी केलेल्या कामाचे देयक काढताना चक बनावट स्वाक्षरीचा आधार घेतल्याचा ठपका असूनही अद्याप IPC 463, 468 सारख्या कलमांखाली ठोस कारवाई झालेली नाही। सुमारे 1 कोटी रुपयांपर्यंतच्या देयकांबाबत संशय असतानाही कोणतीही स्वतंत्र गुणवत्ता तपासणी किंवा दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई न झाल्याने धरणाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी खासदार गोवाल पाडवी यांच्यासह काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, मधुकर बागुल, विश्वास बागुल, सुनील बहिरम, टेट्या कोकणी, गणेश गावित, संदीप भोये व परिसरातील नागरिकांनी केली आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। साक्री प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तर तुम्ही रेल्वेवरती काय किती टँकर आणला तरी 30 भागणार नाही, जनावरांचे बी भागणार नाही आणि माणसांचे भागणार नाही साहेब। बरोबर, हा जुलन विपरीत नाही। आम्हाला काही नको, पहिलं परीक्षा हा सोडवा, बाकी काही नको। काय सुनील काय म्हणतो? बरोबर, कारण इथून आहे ना आता हा भाग झाला, पण इथून खाली मग मी तेच बोललो ना, याच्यावर विहिरींना पाणी, विहिरींना पाणी तर बाग आहे, सगळं ऊस करणारे शेतकरी आता गहू सुद्धा पिकत नाही। सांगितलं मला 10 वर्ष मागे गेले, डोकाऱ्याला इथून ऊस तोडून पडत नव्हता। पण मतदान वाटेल पैसा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव दादासाहेब आणि सृष्टी नाईक साहेबांचा हा जुना मतदारसंघ होता। त्यांच्या पुण्याईने 2002ला या ठिकाणी 100 MCFT धरण बांधलं गेलं होतं, परंतु दुर्दैव असं आहे की धरण बांधलं गेलं पण पाटचारीच हस्तांतरित केलं नाही। हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे आणि 7 वर्षापासून हे वेस्टेवर प्रशासनानेच तोडून टाकले असल्यामुळे या परिसराचं रब्बी पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। त्याचप्रमाणे या परिसराच्या लोकांना टंचाईच्या पाण्याच्या विहिरींचाही याच ठिकाणी स्रोत आहे। त्याच्यामुळे या सगळ्या परिसराच्या या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत हे वेस्टीवेअरचं पाणी या ठिकाणी यावर्षी अडवलं पाहिजे आणि सन्माननीय खासदार पाडवी साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सूचित केलं आहे की प्रशासनाने दखल घेतली नाही तर या ठिकाणी खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जल आंदोलन करणार आहोत आणि प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू केल्याशिवाय खासदार साहेब इथून उठणार नाही आहेत। याची नोंद प्रशासनाने घेण्यात यावी। आमच्या तक्रारीवरून आदरणीय खासदार गोवाल पाडवी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांना मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की गेल्या 10 वर्षापासून या धरणाचं काम प्रलंबित आहे, कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही, अपूर्ण काम आहे आणि यामुळे माझा हा जो आमचा परिसर आहे तो सगळा आदिवासी परिसर आहे आणि या आदिवासी परिसर 10 वर्ष म्हणजे 10 पिढ्या मागे गेलं असं समजलं तरी काही हरकत नाही। इतकी भयान परिस्थिती या धरणाच्या दुरावस्थेमुळे झालेली आहे। जर हे धरण आधीच दुरुस्त झालं असतं तर आज माझा हा जो पूर्ण परिसर तो सुजलाम सुफलाम झाला असता, परंतु दुर्दैव असं की प्रशासनाला याची काही एक पडलेली नाही, ना सरकारला पडलेली आहे, ना प्रशासनाला पडलेली आहे, ना कोणाला पडलेली आहे। आम्ही जावं तर कोणाकडे जावंच आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। आम्ही अधिकारी दरबारी, सरकार दरबारी अनेक चक्रा मारल्या, परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही। आमचा परिसर असा आहे साहेब, आमच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये 10 फूटवरतीच खडक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जो परकुशलांचा लाभ व्हायला पाहिजे तो मिळत नाही। आमच्याकडे पाऊस भरपूर पडतो, पाणी इतका पडतो की म्हणजे 100%च्या वर पावसाळा होतो, पण ते पाणी जिरवायला
एकमेव आधार म्हणून हे काबऱ्या खडक धरण आहे. बाकीचा कुठलाही सोर्स आम्हाला नाही आणि याच्यावर आमचं सगळं जनजीवन जे आहे ते अवलंबून आहे. मग ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, गुरांच्या पाण्याचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो, या सगळ्या गोष्टी या धरणाशी निगडीत आहेत साहेब. हे धरण जर अजून 2 वर्ष झालं नाही तर आमच्या भागामध्ये हाहाकार होईल. आम्हाला पाण्यासाठी, गुरांना पाण्यासाठी वन फिरावं लागेल अशी परिस्थिती आहे. म्हणून आमची सगळ्यांची आपल्याला हात जोडून विनंती आहे की या विषयावर आपण स्वतः काही लक्ष घाला. आणि आज साक्री तालुक्यामध्ये अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केली होती की काबऱ्या खडक धरणाचं पाणी करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक संसदीय सदस्य म्हणून आज जसं तुम्ही पाहत असाल स्पॉटवर आलो आहे. काबऱ्या खडक धरणाच्या इथे आलो आहे. तुम्हाला एक विषय सांगू इच्छितो की अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केली आहे की हे पूर्ण होत नाही आहे आणि हे पूर्ण न झाल्यामुळे अनेक गावांना, अनेक ग्रामस्थांना फार पाणीचा त्रास होतो आहे. इतका पाऊस पडल्यानंतरही इथे पाणीचा स्रोत कमी आहे आणि शेतकऱ्यांना ते पाणी भेटत नाही. त्या संबंधित विषय मी दिशा समितीमध्ये आणि DPCमध्ये, जिल्हा नियोजन समितीमध्ये काढलं होतं. पहिल्याच मीटिंगमध्ये काढलं होतं. त्यावेळेसही मला समाधानकारक उत्तर भेटलं नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा मी दिशा समितीमध्ये परत एकदा बैठक घेतली. त्यामध्ये विषय काढला की ह्याची वस्तुस्थिती काय, मला खरं सांगा, काय स्टेटस आहे, मला त्याबद्दल सांगा. एक वेळेस तर अधिकारी आले नव्हते, त्यांनी नोटीस इश्यू केली, मग ते आले. त्यानंतर त्यांनी असं कारण दिलं की मागचे जे अधिकारी होते त्यांनी काहीतरी गडबड केली आहे. पण आम्ही ते तपास केल्यानंतर, त्याचे पुरावे, डॉक्युमेंट्स आणल्यानंतर अशी माहिती भेटली की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता. काय सिमेंटचे बॅग वापरले गेले होते, त्याच्यावरती खोटी सिग्नेचर केली गेली आहे आणि त्या व्यक्तीने, मागचे जे इंजिनियर होते, त्यांनी तक्रारसुद्धा दिली आहे, कंप्लेंटसुद्धा दाखल केली आहे, पण त्याच्यावरही काही दखल घेतलं गेलं नाही. असं असताना मला एक लोकप्रतिनिधी म्हणून असं वाटतं की निश्चितपणे हे काबऱ्या खडक धरणावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीसुद्धा असेल याच्यामध्ये, असं मला शंका येते आहे. तर निश्चितपणे मी तर याच्यावर स्वतः कारवाई करणार आहे आणि ग्रामस्थांबरोबर इथे धरणाच्या स्पॉटवर आम्ही इथे आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकार आणि अधिकारींविरुद्ध अगर कारवाई झाली नाही, ज्याने पण पैसे खाल्ले असेल, ज्याने भ्रष्टाचार केला असेल, त्याला शिक्षा बसली नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. आणि येत्या भविष्यात आम्ही एक तारीख ठरवणार आहोत आणि निश्चितपणे जवळपासचे गावांमधले सर्व ग्रामस्थ येतील आणि इथे आंदोलन करू. आणि आमची मागणी आहे ते आपल्यासारखे मीडियासमोर आणि आम्ही उपस्थित करू. महाराष्ट्रभरचे मीडिया येईल असं आम्ही आशा करतो आणि निश्चितपणे महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये दखल घेईल. पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून एवढंही सांगू इच्छितो की भले राज्य सरकारचे विषय असला तरी केंद्र सरकारमधून, पंतप्रधान कृषी सिंचाई योजनांमधून मी स्वतः पाठपुरवठा करतो आहे आणि त्याच्यामधून परवानगी भेटली महाराष्ट्र सरकारकडून तर केंद्राचे निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील. पण नाही झाल्यास तर निश्चितपणे महाराष्ट्र सरकारला करावं लागेल. 7 वर्ष झाले आहे आणि इकडं माझ्या साक्री तालुक्यामध्ये आणि माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आहे.